नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. श्री तिच्या खोलीत काहीतरी काम करत असते, मात्र तिचं कामात अजिबात लक्ष नसतं. तिला सुलक्षणाताईंनी मारलेलं आठवत असतं. आता श्री खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती विचार करत असते. तितक्यात तिथे अगस्त्य येतो आणि श्रीला म्हणतो की माझ्या मैत्रिणीसाठी तिच्या आवडीचा गरमागरम चहा. श्री अगस्त्यकडे बघते आणि अगस्त्य श्रीला म्हणतो की तुला आवडतो ना, आणि यात जायफळसुद्धा घातलं आहे मी. मग श्री अगस्त्याने बनवलेला चहा घेते आणि काहीच न बोलता प्यायला लागते. अगस्त्य तिला बोलतो की थँक्स बोल. मग श्री अगस्त्याला विचारते की कशाला थँक्स. तर यावर अगस्त्य म्हणतो की कशाला म्हणजे काय, तुझ्यासाठी एवढा प्रेमाने चहा बनवला आहे आणि साधं थँक्यूसुद्धा म्हणू शकत नाही तू. मग यानंतर श्री अगस्त्याला थँक्यू म्हणते. आता अगस्त्य श्रीला म्हणतो की झालं गेलं सगळं विसरून जा. मात्र श्री काहीच बोलत नाही. अगस्त्य श्रीला म्हणतो की मैत्रीचा पहिला नियम आहे हा. झालं गेलं सगळ्या गोष्टी विसरायच्या आणि सगळ्यात आता महत्त्वाचा आहे हा मस्तपैकी गरमागरम चहा प्यायचा आणि आता कसा झाला आहे ते सांगायचं. मग श्री चहा पिऊन बघते. अगस्त्य म्हणतो की झाली ना फ्रेश मॉर्निंग. श्री आनंदाने अगस्त्याकडे बघायला लागते. यावर अगस्त्य म्हणतो की पूर्ण चहा संपवा चल आता. यानंतर अगस्त्य त्याचा रुमाल पॉकेट सगळं घेऊन खिशात ठेवतं आणि ओरडत श्रीला म्हणतो की श्री मला ना ऑफिसला जायला उशीर होते आणि काय करतेस तू, निवांत बसले. श्री खूप घाबरते आणि इकडे तिकडे बघायला लागते. अगस्त्याचा पॉकेट रुमाल शोधायला लागते. आता अगस्त्य श्रीचं लक्ष नसलेलं बघून त्याच्या खिशातलं पॉकेट काढून तो खाली फेकतो आणि म्हणतो की हे काय इथे आहे. आणि ते दोघेही पॉकेट घ्यायला खाली वागतात. त्याचवेळी दोघांचंही डोकं एकमेकांना लागून श्रीच्या डोक्याला लागतं. अगस्त्य घाबरून म्हणतो जास्त नाही लागलं ना. श्री म्हणते नाही. आता यानंतर आपण पाहतो की अगस्त्य श्रीला म्हणतो की श्री माझं ऐकून घे, ते फराळाला मदत वगैरे कर पण जरा स्वतःला सांभाळून हा. आता श्री अगस्त्याला जबरदस्तीने ऑफिसला जायला सांगते. अगस्त्य ऑफिसला निघून जातो. श्रीसुद्धा तिच्या कामासाठी किचनमध्ये जायला निघते. आता शुभ्रा तिथे येते त्याच वेळी आणि श्रीकडे बघायला लागते आणि रागाने तिथून निघून जाते. तर शुभ्रा गेल्यानंतर श्री परत एकदा येऊन तिथे बघते आणि तिला शुभ्रा दिसते आणि ती मनातच म्हणते की ही शुभ्रा ना तर मागावरच असते वाटतं. हिच्या असल्या डोक्यातून ना काहीतरी नक्की शिजते आणि ती म्हणते की कर शुभ्रा कर, एकाला 1000 प्लॅन कर. त्या सगळ्या प्लॅनवर मी कसं पाणी ओतते ना ते तू बघच आता. आता यानंतर आपण पाहतो की शुभ्रा रागाने तिच्या खोलीत येते आणि चिडून म्हणते की काय करू या श्रीचं मी. या दोघांना मी जितकं वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करते ना तितकं हे दोघं मॅग्नेटसारखं एकत्र येतात. आणि आता तर हा बहुतेक अगस्त्यसुद्धा प्रेमात पडत चालला आहे श्रीच्या. किती लाड करतो तो तिचे, केवढे लाड करतो, नको तेवढे लाड करतो, ब्रँडेड गिफ्ट्स देतो, खूप काळजी करतो. आणि ती म्हणते की नाही शुभ्रा हे असं होऊन नाही चालणार. अगस्त्य जर का श्रीमध्ये गुंतला ना तर सगळं संपलं. तो तुझ्या हाती कधीच नाही लागणार. तुला काहीतरी करावंच लागेल. आज जे झालं ना ते शेवटचं, पुन्हा हे कधीच नाही होणार. यामुळे त्याच्या आयुष्यात तेच होणार जे शुभ्रा ठरवणार. आता शुभ्रा कोणाला तरी फोन करते आणि म्हणते की मी शुभ्रा बोलते आणि म्हणते की मी जे काय सांगते ना ते नीट ऐका. इथं माझ्या आयुष्याची वाट लागली आणि तुम्ही काय तुमच्याकडे ना माझं एक खूप महत्त्वाचं काम आहे, नीट ऐका मी काय सांगते ते. आणि ती काहीतरी फोनवरती सांगायला लागते आणि म्हणते की समजलं, मला कुठल्याही परिस्थितीत आज हे काम झालंच पाहिजे आणि मला कुठल्याही प्रकारचा हलगर्जेपणा चालणार नाही आहे. तितक्यात तिथे विशू येतो आणि शुभ्राला जोरात ओरडत म्हणतो की शुभ्रा सरप्राईज. आणि हे ऐकून शुभ्रा एकदम घाबरून जाते आणि विशूकडे रागाने बघायला लागते. आता विशू शुभ्राला म्हणतो की अगं चिल, ठीक आहे, आणि हे असं काय एवढं काय घाबरलीस आणि कोणाशी बोलत होतीस फोनवर. आता हे ऐकून शुभ्रा थोडीशी घाबरते आणि काहीतरी ते मी माझ्या मैत्रिणीचा फोन होता असं काहीतरी सांगायला लागते. यावर विशू म्हणतं की अगं चिल, मला एक्सप्लेनेशन नको आहे. आणि कोण एक्सप्लेनेशन देतं माहिती आहे का, ज्याची चूक असते आणि ज्याच्यावरती एकमेकांवरती विश्वास नसतं तेच देत असतात. आणि तूच तर बोलत होतीस ना. मग शुभ्रा म्हणते की तसं काही नाही आहे, पण आत्ता तू मोठ्याने ओरडलास ना म्हणून मी थोडंसं घाबरले. आता विशू शुभ्राला म्हणतो की शुभ्रा मी तुझ्यासाठी गिफ्ट आणले. आता शुभ्रा मनातच म्हणते की चला शेवटी अक्कल आलीच याला, काहीतरी घेऊन आला. आणि ती विशूला विचारते की किती पैसे. त्यावर विशू तिला म्हणतो की बघ तरी. मग शुभ्रा विशूने दिलेलं गिफ्ट खोलून बघायला लागते. त्याच्यामध्ये सुंदर अशी एक पर्स असते. आता शुभ्रा त्या पर्समध्ये बघायला लागते की आतमध्ये काय आहे आणि विशूला विचारते
विचारते की कुठे आहे गिफ्ट, याच्यामध्ये तर नाही आहे. मग विशू म्हणतो की हे काय आहे. तर शुभ्रा म्हणते इतकी घाणेरडी पर्स, आणि तू मूर्ख आहेस का विशू, तू हे काय आणलेस गिफ्ट म्हणून, आणि याच्यासाठी तू एवढा ओरडलास. वाव, ग्रेट आहेस हा तू विशू, मला ना इतकं चीप गिफ्ट आहे ना आजपर्यंत कोणीच दिलं नव्हतं आयुष्यात, असं म्हणून ती पर्स फेकून देते. आता यावर विशू म्हणतो की अगं गिफ्टची किंमत त्याच्यावरचे टॅग पाहून नाही तर एखाद्याच्या भावना बघायच्या असतात. मग शुभ्रा म्हणते हो का, हे मला नको शिकू, समजलं का, आणि हे कोणी शिकवलं रे तुला, तुझ्या त्या टीचर ताईने का. यावर शुभ्रा म्हणते की वाटलंच मला. आता विशू शुभ्राला म्हणतो की शुभ्रा तू का मूड खराब करून घेतेस उगाच, ॲक्च्युली काय झालं, मी इथे घरी येताना रस्त्यात गरीब मुलं या असल्या पर्स विकत होते, मला वाटलं त्यांना मदत करावी. ॲक्च्युली याची प्राईज आहे 50 रुपये, पण मी दिले त्यांना 200 रुपये, आणि मी त्यांना बोललो की त्याचा खाऊ घ्या आणि सगळ्यांनी शेअर करा. किती खुश झाले माहिती आहे का ते, बघ तरी. आता यानंतर शुभ्रा विशूच्या हातातून ती पर्स घेते आणि म्हणते की थँक्स विशू. यावर विशू म्हणतो की वेलकम. शुभ्रा म्हणते की बरं वाटलं ना तुला. मग विशू मान हलवून म्हणतो की हो. मग शुभ्रा म्हणते का अरे लाज कशी नाही वाटत रे तुला मान हलवून बोलायला हो म्हणून, मला बरं वाटावं म्हणून निदान खोटं तरी बोलायचं की निदान मॉलमधून आणलं आहे असं तरी सांगायचं, रस्त्यावरून आणलं असं सांगतोयस तोंड वर करून. मी असल्या रस्त्यावरच्या वस्तूंकडे वापरणं तर सोड, मी साधं बघतसुद्धा नाही आहे विशू, असं म्हणून ती रागाने विशूच्या अंगावरती पर्स फेकून देत आणि म्हणते की तुला कसं वाटलं की मी हे गिफ्ट स्वीकारेल करून. विशूला वाईट वाटतं आणि तो म्हणतो की शुभ्रा अगं मी खूप प्रेमाने आणलं होतं. यावर शुभ्रा म्हणते की विशू मी तुला एकच गोष्ट सांगते, मला या असल्या गोष्टी आवडत नाहीत, मी फक्त ब्रँडेड वस्तूच वापरते, ब्रँडेड, समजते का तुला. आणि म्हणते की जाऊ दे, मी तरी कोणाशी बोलते आणि तुला अजून समजलं नाही का मला काय आवडतं. विशू तिला म्हणतो की बरं जाऊ दे, काय आवडतं तुला. शुभ्रा रागात म्हणते की अगस्त्य. हे ऐकून विशू खूप शॉक होतो आणि विचारतो की काय. शुभ्रा घाबरून म्हणते की म्हणजे अगस्त्य बघ श्रीला कसे महागडे आणि ब्रँडेड गिफ्ट देतो, आणि असे 50,000 नाही 5-5 लाखाच्या बॅगा होत्या माझ्याकडे, आणि तू हे शी. विशू म्हणतो की शुभ्रा मी खूप प्रेमाने आणले तुझ्यासाठी. शुभ्रा रागाने म्हणते की विशू मी तुला शेवटचं सांगते, जर तुला माझ्यासाठी काही करायचंच असेल ना तर त्या अगस्त्यसारखा बिझनेस कर, पैसे कमव, स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण कर. ऑफकोर्स तुला तुझ्या त्या टीचर ताईंनी शिकवलंच नसेल, पण तरीही हे कर आणि मगच माझ्याशी बोलायला ये, समजलं. आणि तुला मला काही गिफ्ट द्यायचंच असेल ना तर मला 1,00,000 रुपये दे आणि मग माझ्याशी बोलायला ये, समजलं का. विशू आश्चर्याने विचारते की शुभ्रा 1,00,000. शुभ्रा म्हणते की का, काय झालं. आणि ते काहीतरी फालतू तुझ्या टीचर ताईंचं परफेक्ट व्यवहार काहीतरी हे बोलत असतोच ना नियोजन वगैरे, तर ते कर आणि 1,00,000 रुपये मॅनेज कर. 1,00,000 रुपये मॅनेज झाले तरच माझ्याशी बोलायला, ओके. असं म्हणून शुभ्रा तिथून रागाने निघून जाते. आता विशू खूप टेन्शनमध्ये येतो आणि तो सुलक्षणाताईंना फोन करतो आणि म्हणतो की आई मला 1,00,000 रुपये हवे आहेत, आणि सांगतो की काम आहे, तू देणार आहेस की नाही, आणि मला काही प्रश्न विचारू नकोस. आता यानंतर आपण पाहतो की मयुरी वहिनी आणि श्री बोलत असतात. मयुरी वहिनी श्रीला म्हणतात की बघ ना दिवस कसे पटापट जातात ना, बघ ना आत्ताच गणपती गेले, दसरा गेला आणि आता बघता बघता दिवाळीसुद्धा आली. श्री म्हणते हो ना, पण सगळ्या सणांमध्ये दिवाळी एकदम स्पेशल वाटते. हे दिवस कसे जातात ना काहीच कळत नाही. फराळाचा वास घरात पसरेपर्यंत दिवाळी आल्यासारखं वाटतच नाही. मयुरी वहिनी म्हणतात की तेच तर करायचं आहे, आमच्या यांना रव्याचे लाडू खूप आवडतात आणि अगस्त्य भाऊजींना श्री सांगते की त्यांना बेसनचे लाडू. मयुरी वहिनी म्हणतात की म्हणजे आवडीनिवडी कळायला लागल्यात आता तुम्हाला. श्रीला अगस्त्याचा फोन येत असतो, पण श्री मयुरी वहिनीसोबत बोलत असल्यामुळे तिचं फोनकडे लक्ष नसतं. आता अगस्त्य मनातच म्हणतो की श्रीला 100 वेळा सांगितलं आहे, हातात नाही तर निदान काम करताना जवळ तरी फोन ठेवत जा, पण ते असो मेसेजेस करतो, असं म्हणून तो श्रीला मेसेज करतो. आता अगस्त्य ज्या वाटेवरून ऑफिसला निघालेला असतो त्याच वाटेवर कोणीतरी खिळे रोवून ठेवलेले असतात. अगस्त्याची गाडी त्यावरून जाऊन त्याच्या गाडीचे टायर पंक्चर होतात. आता गाडी अचानक थांबल्यामुळे अगस्त्याचा तोल जाऊन त्याचं डोकं सीटला धडकतं. ड्रायव्हर दादा घाबरून अगस्त्याला विचारतो की सर तुम्हाला काही लागलं नाही ना. तर यावर अगस्त्य म्हणतो की नाही, पण काय झाले ते जरा तुम्ही जाऊन बघाल का. यानंतर ड्रायव्हर दादा जेव्हा बाहेर जाऊन बघतात आणि अगस्त्याला येऊन सांगतात की
साहेब टायरमध्ये ना जरा खिळा घुसला आहे आणि टायर पंक्चर झाले. आता यानंतर आपण इकडे पाहतो की श्री मयुरी वहिनीशी बोलत असते. मयुरी वहिनी श्रीला विचारतात की श्री, आपल्याला फराळाचं बनवायचं होतं ना. आणि त्या म्हणतात की श्री, जरा झारा देशील का. श्री म्हणते की हो आणते. म्हणून ती झारा घ्यायला जाते. तितक्या श्रीच्या हातातून तिच्या मंगळसूत्राला लागून तिचं मंगळसूत्र तुटतं. श्री आणि मयुरी वहिनी खूप घाबरतात. मयुरी वहिनी घाबरून म्हणतात की श्री, अगं असं कसं तुटलं, सौभाग्याचं लेणं आहे हे, हा तर अपशकुन आहे. श्रीसुद्धा खूप घाबरते आणि म्हणते की वहिनी असं का म्हणताय, मला खरंच कळत नाही की कसं काय तुटलं ते. आणि म्हणते की वहिनी, मला खूप भीती वाटते हो, काहीतरी वेगळंच वाटत आहे. मयुरी वहिनी म्हणतात की शांत हो, तू घाबरू नकोस उगाच. श्री टेन्शनमध्ये येऊन म्हणते की वहिनी अगस्त ठीक असेल ना. असं म्हणून ती खूप टेन्शनमध्ये येते. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.